गोणीमध्ये टाकून लंगर घेऊन चालले. तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं असेल आपण जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला आलो का काय. लंगर तोडायचं म्हणल्यावर ताकदीचं नाही युक्तीचं पण काम लागत आहे. राम राम मंडळी, आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बरं का दोस्तांना, भानगड अशी झाली, लुणाचा पांडल घरा फिरवला. पोरं मला म्हणे आम्हाला यायचंय, टाकले लुणाच्या बोकोंडे आलो त्यांना घेऊन. पोरं मला म्हणते पप्पा तिकडे गाडी पेटवली. त्यांना मी म्हणलो अरे गप्पा सा डीजेची लाइटिंग येते. अरा देवाची काठी आकाशाला भिडायसारखी वाटली. शरद गरकळ तर माझ्या आधी पालखीला येलो होता. या जुन्या मंदिरात डोकावून पाहिलं तोपर्यंत देव बाहेर नाचवायला आणले होते. आमच्या गावामध्ये जुन्या चाळी पिढी प्रमाणे देव नाचवलं जात आहे बरं का. तुमच्या गावची पद्धत कशी असते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुमच्याशी बोलायच्या नादी लागून पालखी गेली ना निघून. देवाची काठी हवेत बिरकवायची म्हणजे तोंडाचं काम नाहीये. पालखी जुन्या मंदिरापासून निघून पुढच्या गल्लीत गेली. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल पण नेमकी पालखी कोणत्या देवाची आहे. आमच्या गावच्या यात्रा निमित्त माळोबा बिरोबा देवाची मिरवणूक काढली जाते. पालखी घेऊन जाण्याचा मान फक्त पुढच्या बाजूला सानप परिवार, मागच्या बाजूला गरकळ परिवार यांचा मान राहतो. आमच्या गावची यस वालांडून पालखी आली आता चौफुलीवर. काठी घेऊन आबाऊ नाचू राहिलाय. याच्या अंगात देव येतो अशी जुनी प्रथा आहे. काय भानगडे काय माहिती. पालखी दरवर्षी चौफुलीवर आल्यावर एवढी गर्दी राहती. फटाक्यांच्या आतिषबाजीने गाव नुसतं लखलकाट झालं. फटाक्यांच्या आतिषबाजी संपत नाही तर काय पालखी पुढे जात नाही. चौफुलीवरून पालखी निघाल्यावर पालखी अजिबात दम टाकीत नाही. त्याच्यामुळे पालखी धरणाऱ्याचा पार दम छाकवतो. आता पालखी नवीन मंदिराजवळ आली, त्याच्यामुळे आता पालखी लवकरच मंदिरात जाईल. झाडाला गरका मारून पालखी मंदिरात दिशेने निघाली. जेव्हा पालखी मंदिरात घुसायला लागली, ऐका भावानो आवाज. पालखीतून देव काढून मंदिरात ठेवतो ना इकडं लगेच आमचे पोरं लगेच मला म्हणत्या पप्पा चला जत्रातून खाऊ घ्यायचंय. जत्रातून खाऊ घ्यायचं म्हणल्यावर आता खिशाला जळ लागणारच. बरं का माझ्या भावानं आणि दोस्तांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बरं का फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.